मनोज जरांगे पाटील यांचे असे गुण ज्यामुळे मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला। गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले। हा लढा यशस्वी करण्यासाठी जरांगे पाटील आपला जीव देण्यासही तयार होते। जरांगे पाटील यांच्यात असे काही आदर्श गुण होते त्यामुळे मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला। कोणते आहेत ते आदर्श गुण चला या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया। नंबर 1, इमानदारी आणि खरेपणा। मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा लढा सर्वांसमोर आला तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती ही मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आली। पत्र्याचं घर आणि महिनाभर पुरेल एवढंच राशन हीच त्यांची संपत्ती होती। तेव्हा मराठा समाजातील अनेक धनिकांनी जरांगे पाटलांना देणगी स्वरूपात मदत देऊ केली, पण पाटलांनी ती मदत घेण्यास साफ नकार दिला। पुढे तर बीडच्या एका माजी आमदाराने जरांगे पाटलांना तुमच्या मुलीचं शिक्षण मी करतो असं सांगितलं। त्यावर त्यांना जरांगे पाटील बोलले, तुम्ही माझ्या मुलीचं शिक्षण करायला तिचा बाप का मेलाय काय? अशा तिखट शब्दात त्यांना उत्तर दिलं। मनोज जरांगे पाटील नेहमी म्हणतात, मी फाटका म्हणून जन्माला आलोय आणि मला फाटका म्हणूनच मरायचं आहे। मला देणग्या नकोत, मला फक्त माझ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। नंबर 2, पारदर्शकता आणि आपल्या सहकार्यांची काळजी घेणे। जरांगे पाटलांनी आंदोलन काळात सरकारशी जी चर्चा व्हायची त्यामध्ये पारदर्शकता ठेवली। त्यांनी कधीही बंद दाराआड चर्चा केली नाही किंवा कोणतीही तडजोड केली नाही, त्यामुळेच ते मराठा समाजाचा विश्वास जिंकू शकले। मनोज जरांगे पाटील आपल्या सहकार्यांची काळजी घरच्या व्यक्तीप्रमाणे घेतात। त्याचंच उदाहरण म्हणजे पाठीमागे एकदा त्यांच्या शिववा संघटनेतील कार्यकर्त्यांनी कोपर्डी बलात्कारातील आरोपींवर न्यायालयात हल्ला केला। पुढे हल्ला करणारे त्यांचे कार्यकर्ते जेलमध्ये अडकले। तेव्हा जरांगे पाटलांनी शपथ घेतली, जोपर्यंत माझे सहकार्य सुटणार नाहीत तोपर्यंत मी घरचा उंबरठा चढणार नाही, आणि बोलल्याप्रमाणे सलग 2 वर्षे एका हॉस्टेलवर राहून त्यांच्या सहकार्यांची न्यायालयीन लढाई लढली। नंबर 3, निस्वार्थीपणा। समाजाचे भांडवल करून घरदार बांधणारे आपण आजपर्यंत अनेक बघितले, परंतु समाजासाठी स्वतःची जमीन विकणारा एखादाच असतो। मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन थांबावे म्हणून त्यांना अनेक प्रकारची आमिषे देण्यात आली होती, पण जरांगे पाटील कोणत्याही भूलथापांना बळी पडले नाही। त्यांना अनेक पक्षातून राजकीय ऑफर सुद्धा आल्या होत्या, परंतु त्यांनी त्याला धोकावून लावलं। माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, मला फक्त मराठा आरक्षण पाहिजे असे ते नेहमी म्हणत राहिले। मनोज जरांगे पाटलांनी निस्वार्थीपणे मराठा समाजासाठी लढा दिला आणि तो जिंकून सुद्धा दाखवला।